महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या 10 महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी उपोषण सुरू आहे। 5 वेळेला हे उपोषण थांबवण्यात आलं, मात्र आता पुन्हा सरकारने मागणी मान्य न केल्यामुळे पुन्हा मनोज जरांगे आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि मागणी मान्य होईपर्यंत थांबायचं नाही असं मनोज जरांगेंनी सांगितलंय। मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये मनोज जरांगे यांना सातत्याने पुन्हा उपोषण करावं लागतंय। सरकार गांभीर्याने घेत नाहीये का? ओबीसी नेत्यांचा प्रभाव आहे का? आणि त्याचबरोबर 288 विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार देऊन निवडणूक लढवली पाहिजे का? या संदर्भात मराठा बांधवातील नागरिकांना नेमकं काय वाटतं, मराठा बांधवांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण आज छत्रपती संभाजीनगरच्या काही मराठा बांधवांची बातचीत करणार आहे। नेमकं त्यांचं या बाबतीत नेमकं काय मत आहे? गेल्या 10 महिन्यांपासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे, मात्र त्यांचं 1 महिन्याचा वेळ दिल्यानंतरही सरकारने काही मागण्या मान्य केल्या नाही आणि आता त्यांना पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येते। सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। नक्कीच हे सरकार हलगर्जीपणा करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। मनोज जरांगे पाटलाचं अतिशय शांततेमध्ये लोकशाही मार्गाने उपोषण सुरू असताना सरकार त्यांच्याकडे कानाडोळा करत आहे। एकीकडे सांगतंय की ओबीसीचं आम्ही धक्का लावणार नाही, धक्का न लावता हे चुत्या मारायचं काम सरकार करत। हा ऑलरेडी कुणबीमध्ये आहे, ओबीसीमध्ये आहे, त्या ओबीसी आरक्षणाला धक्का लावायचा विषयच येत नाही मुळामध्ये, हे मला सरकारला सांगायचं आहे। त्यामुळे तुम्ही आता मराठा समाजाचा, गोरगरीब मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तुम्ही तात्काळ सरसगट मराठ्यांचा कुणबीत समावेश करावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यावं। जर जरांगे पाटलाचं वारंवार उपोषण करून ते आमच्या नेतृत्वाचं शरीर खराब झालं, फार शरीराची चाळी होऊन गेली त्या व्यक्तिमत्वाच्या। तुम्हाला खरंच जर जरांगे पाटलाची काळजी वाटत असेल तर तुम्ही तात्काळ आरक्षण द्या, अन्यथा लोकसभेमध्ये मराठ्यांनी एकत्र येऊन मतदानामध्ये ताकद दाखवून दिली, विधानसभा समोर आहे। तुम्ही जर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही, हैदराबाद गॅझेट लागू केलं नाही तर सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि जरांगे पाटलाच्या जर जीवाचं बरं वाईट झालं तर सरकारमधले 1-2 मंत्र्यांचा जीव घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। हां, तुम्ही म्हणताय जरांगेंना काही जर झालं तर आम्ही हे करणार, मात्र ओबीसी नेते जे काय आहेत ते सरकारमध्ये आहेत आणि त्यांच्या प्रभावामुळे सरकार काम करत नाही असं तुम्हाला वाटतं? 100% ते ओबीसीला घाबरताय। त्यांना वाटतं जर मराठ्यांना आरक्षण दिलं तो ओबीसी समाज दूर जाईल, परंतु मी स्पष्टपणे सांगतो ओबीसी समाज दूर जायचं काहीच कारण नाही, कारण ओबीसीच्या आरक्षण धक्काच लागत नाही। ओबीसीच्या आरक्षण धक्का लागत नाही कारण ऑलरेडी मॅक्झिमम मराठे विदर्भातले मराठे कुणबीत आहेत, पश्चिम महाराष्ट्रामधले मराठे कुणबीमध्ये आहेत, खानदेशमधले मराठे कुणबीमध्ये आहेत, उरले फक्त मराठवाड्यातले 3-4 जिल्ह्यामधले मराठे। ओबीसी नेते काय सांगतात ओबीसी लोकांना का जर मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर आपलं आरक्षण खाऊन टाकीन, आपलं आरक्षण राहणार नाही। तर सर्वसामान्य ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे, बाबांनो, तुमच्या राजकीय लोकांच्या भूलथापांना बळी न पडता गरीब मराठ्यांच्या लेकराच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेऊ नका, आमच्या पाठीशी उभं राहा। जसं जरांगे पाटील सांगतात तुमच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागत नाही, धक्का लागण्याचं कारणच नाही ना, कारण मराठा ऑलरेडी ओबीसीमध्ये गेलेला आहे। राहिलं 3-4 जिल्ह्याचा विषय, तेवढेच मराठी बाकी आहे। हे भलता ढिंडोरा पिटू राहिले, हे छगन भुजबळ झाले, बाकी लोक झाले का ओबीसी मराठा ओबीसीत आला आमचं आरक्षण खाऊन टाकीन, तुम्ही खाल्लं त्याचं काय? इतक्या वर्ष तुम्ही आमचं आरक्षण खाल्लं त्याचं काय? जर का जरांगे पाटलाच्या जीवाचं बरं वाईट झालं, मी सुनील विठ्ठलराव कोटकर अतिशय जबाबदारी बोलतो, मी 1-2 मंत्र जीव घेऊन टाकीन। हा, नक्कीच अशी संतप्त भावना आहे। मनोज जरांगे पाटील आता 5व्यांदा पुन्हा उपोषणाला बसले, पुन्हा उपोषणाला बसायची वेळ येते, सरकार गांभीर्याने घेत नाही असं वाटतं? सरकार निश्चितच आता मराठा समाजाचा अंत बघत आहे। मला एवढंच सांगू इच्छितो, आता ह्या उपोषणाला जवळजवळ 1 वर्ष पुढच्या महिन्यात होणार आहे, 29 तारखेला। सरकार नुसतं वेळ काढूपणा करत आहे आणि एखादा जीव म्हणजे आमच्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जीव जाईल याचा वाट बघतोय का सरकार? मी सरकारला गंभीर इशाराने बोलतोय, आज आवाहन करतोय की आमच्या जर संघर्ष योद्ध्याला जर काही झालं तर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, मी तुम्हाला इशारा करतोय। आणि तुम्ही जातीमध्ये पण तेढ निर्माण करतायत आणि तुमचे सरकारमधला एक माणूस जातो, परत त्यांना काही गुचू करून गोड बोलतो आणि परत येतो, परत बॅग फुटून येतो। मग याचा अर्थ तुम्हाला कोणतरी सांगणार आहे का?
तुमचा कोणी याच्यासाठी कोणी वाली का तुमच्या मागे बोलणारा ते सरकारने अगोदर स्पष्ट करावे. बोलतात आणि कोण आहे सरकारने अगदी स्पष्ट करावं आम्हाला मराठा समाजाला. आणि किती वेळ अंतपान राहता प्रत्येक गोष्टीमध्ये. मध्येच तुम्ही आमचे जे आता ऍडमिशन वगैरे चालू आहे तिथे एक विद्यार्थिनीने एक समस्या मांडली आत्ताच की ऍडमिशन चालू असताना मध्येच सरकारने आम्हाला काहीतरी मध्येच नियम लावले, अटी लावले. मग ते काय अंत बघताय का? सर्व्हर डाऊन आहे लाडली बहीणमुळे पण हे पण प्रॉब्लेम आहेत. हे प्रॉब्लेम सरकार केव्हा सॉल्व्ह करणार आहे? तर नुसतं सरकारमधला एक माणूस पाठवणार आणि तिथनं गेल्यानंतर उपोषण थांबवा. आम्ही किती अंत बघायचं आता? अंत बघून बघून आम्ही थकलोय आता. आम्ही मनोज जरांगे पाटलांना सुद्धा आम्ही हे केलं होतं की बाबा भाऊ तुम्ही उपोषणाला बसू नका, आता काहीतरी वेगळा निर्णय घ्या. पण नाही, भावाला संवैधानिक पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने आरक्षण घ्यायचं असल्यामुळे ते तिथं उपोषणाला बसले. आणि तिथून पुढे जो आम्ही लोकसभेमध्ये जे दाखवून दिलं आहे तेच आम्ही आता विधानसभेमध्ये दाखवून देऊ एवढा मी इशारा करतो. आणि आम्ही आमच्या पद्धतीने कसं आम्हाला आरक्षण घेता येईल आता तेच आमच्यासाठी पर्यावरण आहे. कारण ते आता आम्हाला आरक्षण देणार नाही, आम्हाला असंही दिसतंय. आणि एका पर्टिक्युलर समाजाला फक्त सरकार जवळ करतंय, कोणाचं काहीतरी ऐकून आमच्या आरक्षणाला दुर्लक्ष करतंय सरकार. तुम्ही सरकारला बोलू इच्छितो असं करू नका, जातीमध्ये ते निर्माण करू नका. आणि आमच्या कुणबी नोंदी ऑलरेडी सापडल्या आहेत, ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या पूर्ण सगळी सोयीची अंमलबजावणी करा. आणि आमच्या संघर्ष योद्ध्याला गड आला पण सिंह गेला असं झालं नाही पाहिजे. जर तसं काही झालं नक्कीच गड आला पण सिंह गेला असं होऊ नये. मला सांगा, लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरी दिसला, आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्या संदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले की महाराष्ट्रामध्ये आता मनोज जरांगेंनी 288 जागांवरती निवडणूक लढवली, उमेदवार दिले पाहिजे, निवडणूक लढवली पाहिजे. काय वाटतं? आज जर मराठा समाजाचा विचार केला आणि आंदोलनाची पार्श्वभूमी जर बघितली आपण तर अनेक दिवसापासून हा लढा खूप तीव्र होताना दिसतोय. आणि ज्या वेळेला हा लढा मोठा झाला, ह्या लढ्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब मराठा आता इन्व्हॉल्व झालाय. हा लढा गोरगरीब मराठ्यांनी हातात घेतलाय आणि त्याचीच एक झलक सरकारला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवली. तो फक्त ट्रेलर होता, आता तर पिक्चर पूर्ण येणार. कारण त्यावेळेला पाटलांनी फक्त आदेश दिले होते की ज्याला पाडायचं त्याला पाडा. फक्त एवढ्या आदेशानुसार जर समाजाने एकत्र येऊन ह्या सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम केला तर विधानसभेमध्ये मला वाटतं 288च्या 288 जागा हा मराठा समाज 18 पगड जातीला एकत्रित घेऊन निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. कारण ही चळवळ सर्वसामान्य जो मराठा समाज आहे त्या गरजवंत मराठ्याने हातात घेतलेली आहे. आणि तो गरजवंत मराठा समाज आज बी 18 पगड जातीच्या सोबत गावगाड्यात राहतो. ज्या गावामध्ये मराठा समाज राहतो त्या गावामध्ये 18 पगड जातीतील सर्व समाज बांधव त्याला निगडीत सर्व असतात. मग त्या 18 पगड जातीच्या ओबीसी बांधव असेल, SC असेल, ST असेल, 288 जागांवर जर का उमेदवार दिलं तर त्या ठिकाणी आम्ही निवडून येणार असं म्हणतात. मनोज जरांगे पाटलांकडे जे काही उपोषण केलं जाते त्यानंतर सातत्याने सरकारची शिष्टमंडळ येते, मात्र शिष्टमंडळात जे काही लोक येतात त्यानंतर पुन्हा दिसत नाहीये. तर नेमकं काय चाललं, काय वाटतं? हे बघा, हे सरकार जाणून बुजून मराठ्याशी गद्दारी करत आहे. कुंभी, आम्ही ओरिजिनल कुंभी मराठा समाज आहे. आम्ही काही काल चीनहून आलो, काही अमेरिकेतून नाही आलो. आम्ही इथं आहे. आमच्या पूर्वजांनी या मातृभूमीसाठी धर्मासाठी रक्त सांडलेलं आहे. आणि आम्ही पूर्वीपासून कुंभी. हे जे आनाची पंत वर बसलेला आहे हा एक डाव टाकीत राहतो. पण 2 महिनेच राहिले म्हणा तुमचे, बाकी 2 महिन्यानं बघू काय होतं काही नाही. 2 महिने राहिले म्हणताय तुम्ही, विधानसभा निवडणुका होणार आहे, काय काय चित्र असू शकतं? जरांगे पाटलाला पुष्कळ त्रास दिला त्यांनी. एक ना एक डाव टाकीतच राहते ना पाटलावर. काही SRT चौकशी लवीन, काही आमकं लवीन, काही तमकं लवीन चालूच आहे ना. काय परिणाम दिसू शकतो विधानसभा निवडणुकांमध्ये? का 2 महिन्यानंतर काय होऊ शकतं? दिसन ना त्यांना काय होऊन. पाटील सांगीन तेच पूर्व दिशा आहे ना. नक्कीच जरांगे पाटलांना सातत्याने त्रास दिला जातोय, त्यामुळे आता विधानसभा निवडणुका येणार आहेत आणि त्यामध्ये आम्ही दाखवून देऊ असं म्हणताय. काय वाटतं तुम्हाला? जरांगे पाटील सातत्याने उपोषण करताय, सरकार प्रतिसाद देताना दिसत नाहीये. आता बघितलं आपण आजपर्यंत मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आतापर्यंत त्यांनी अनेक वेळेस उपोषण केले आणि या सरकारने त्यांना अनेक वेळेस आश्वासनं देऊन सुद्धा आजपर्यंत पुढे आरक्षण मिळालेलं नाही. कारण की मनोज दादा जरांगे पाटील यांचं शरीर उपोषण
उपोषण करू करू ते आज ते खिळखिळ होत चाललेलं आहे. जर या सरकारने तात्काळ या विधानसभेच्या अगोदर जर निर्णय घेतला नाही तर नक्कीच मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ऑलरेडी कुंभी जातीच्या नोंदी ह्या ऑलरेडी विदर्भ असेल, खानदेश भाग असेल, अनेक ठिकाणी आमच्या हक्काच्या नोंदी आहेत. त्या नोंदी आधारे आतापर्यंत अनेक मुलांना सर्टिफिकेट मिळाले, त्या आधारे कॉलेजमध्ये ॲडमिशन सुद्धा झाले. तरी एवढं असून सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केलेला आहे, या लढ्यामध्ये त्यांनी जी मागणी केलेली आहे मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीला सरकार पुढे गांभीर्य घेत नाही. जर आताच सुनील भाऊ कोटकरांनी सांगितलं मनोज दादा जरांगे पाटलाच्या जीवाला जर काही झालं तर नक्कीच आम्ही 2-3 मंत्र्याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला निश्चितपणे सांगतो. आणि येणाऱ्या विधानसभेला 288 जागा मनोज दादांनी लढवाव्या किंवा ते सांगतील ती दिशा ठरवून आम्ही त्यांच्या नियोजनानं, त्यांच्या मार्गदर्शनानं ते सांगतील त्या दिशेला आम्ही पात्र ठरू. आणि नक्कीच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी सकल मराठा बांधव हा लाठीकाठी सगळं त्यांच्या पाठीशी उभा राहील, मी एवढीच गवाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. नक्कीच. तुम्ही मला सांगा, आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या, लोकसभा निवडणुका झाल्या त्यावेळेस जरांगे फॅक्टर दिसला. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आणि सरकार मागण्या मान्य करत नाहीये, तर काय विधानसभा निवडणुकीमध्ये काय चित्र असेल? जर ह्या 2-4 दिवसामध्ये काही सरकारनं निर्णय दिला नाहीत तर जरांगे दादाने स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण सर्व जाती धर्माला धरून, मुस्लिम असेल, धनगर असेल, सगळ्या जाती धर्माला धरून आपण सगळ्यांना उमेदवार देऊन 288 जागा लढून आपलं सरकार आणून आपण आरक्षण घेऊ हे सांगितलेलं आहे. तरी लवकरात लवकर पुन्हा जरांगे दादाचा अंत पाहू नये. जरांगे दादाचा अंत जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये काय होईल हे सांगता येत नाही. तरी लवकरात लवकर सरकारने जागे व्हावं आणि हे कुणबी मधूनच आरक्षण द्यावं. कारण आम्ही शेतकरी होतो, शेतकरी म्हणून जे कुणबी आहे म्हणून मराठा आहे, कुणबी आहे. अरे शेतकरी झाला म्हणून कुणबी झाला आणि मराठा आहे. हे दोन्ही एकच असल्यामुळं आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी आणि राहिलेलं 1-2% ज्याच्याकडे नोंदी नसेल त्या लोकांना वंचित न ठेवता त्यांना सगळ्या सोहळ्यामध्ये समाविष्ट करण्यात यावं हीच विनंती आहे. नसता आम्ही 288 जागा सर्व जाती धर्माला धरून जरांगे पाटील ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तोच विजय होईल. तोच विजय होईल. ह्या महाराष्ट्रामध्ये नवीन काहीतरी इतिहास घडवू. छत्रपती शिवाजी महाराज. आता हे सगळं ही मागणी 10 महिन्यापासून आहे. जरांगे पाटील सातत्याने मागणी करताय, मात्र ओबीसी नेत्यांचा कुठेतरी प्रभाव दिसतोय का, म्हणून सरकार घाबरलंय? तुम्हाला काय वाटतं? कुठलाही प्रभाव नाही, परंतु ओबीसी नेत्यांना सरकारला असं झालंय, सरकारमध्ये सगळे टगे एका ठिकाणी आलेत. ते ओबीसी मधले असेल, मराठ्यामधले असेल, सर्व जाती धर्मातले आहे. परंतु त्यांना सत्ता सोडू असं वाटत नाही. आपण जर काही निर्णय दिला तर आपल्यावर येतं कानू, आपल्यापासून हे दूर जातं कानू, सरकार पडतं कानू, ह्या भीतीपोटी हे कुठलाही निर्णय घेत नाही. त्यासाठी आपण जरांगे पाटील जे सांगतील तीच पूर्व दिशा होईल. जरांगे पाटीलाने आज निश्चित केलेलं आहे की सर्व जाती धर्माला धरून, मुस्लिम असेल, सर्व समाजाला एका ठिकाणी करून आपण सगळ्यांना प्रतिनिधित्व देऊ असं जाहीर केलेलं आहे. 288 जागा लढवण्यासाठी प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व देऊ म्हणतात. जरांगे पाटलाला सातत्याने उपोषण करायची वेळ येते. काय होतं असं? कारण हे जे सरकार आहे, या सरकार चालवण्याची जी पद्धत असती ती यांच्याकडे नाही. कारण आज एका समाजावर अन्याय करायचा, दुसऱ्या समाजाला खुश करायचं, या प्रत्येक समाजाला यांनी सारखं धरणं
ही यांच्याकडे पद्धत नाही आहे. कारण आज मराठा समाजाचे जे आमचं दैवत आहे श्री मनोजदादा जरांगे पाटील, हे आज 8 ते 10 आज 10-11 महिन्यापासून त्यांचं जे चालू आहे. आणि याच्या अगोदरही त्यांनी अनेक लढाई या आरक्षणासाठी केलेले आहेत. परंतु सरकार याला कुठेही गांभीर्याने घेत नाहीये आणि कुठं गांभीर्याने घेईल असंही वाटत नाहीये. कारण सरकारनं याच्याबद्दल कुठेही विचार केलेला नाही. सरकारनं याबद्दल विचार करावा. अन्यथा जसा खासदारकीला त्यांचे टांगे पलटी घोडे फरार झाले, तर यावेळेस त्यांचे घोडेही फरार होतील आणि टांगे पलटी होतील. का? कारण की आज दादा ज्याच्या डोक्यावर आटे होतील, दादा कुठल्याही जातीचा विरोध करत नाहीत. फक्त जे काय वर दोन जे ताटाखालचे जे म्हणतो ना आपण मांजरं, तेवढे 2-4 नेते आहेत. ते नेते फक्त त्या ठिकाणी भांडणं लावायचं काम करतात. आणि सरकारला एक विनंती आहे की तुम्ही या कितीही जातीमध्ये जर भांडणं लावले तरी ग्राउंड लेवलला याचा आमच्या ग्रामीण भागामध्ये असो शहरी भागामध्ये असो याचा जातीमध्ये कुठेही वाद होणार नाही आणि होतही नाही. तुम्ही तुमचे भांडत राहा, तुम्ही तुमचे लढत राहा. परंतु इथं आम्ही एक जीवानं राहणार आहोत, राहिलेलो आहोत आणि इथून पुढेही राहणार आहोत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटील जे सांगतील तोच निर्णय या ठिकाणी लागेल. प्रकाश आंबेडकर म्हणतायत की जे काही मनोज जरांगे पाटलांनी आता उपोषणच करण्यात राहण्यापेक्षा 288 जागांवर उमेदवार दिले पाहिजे, निवडणूक लढवली पाहिजे. आता तो निर्णय शेवटी दादांचा आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, दादा त्यांच्या निर्णयाच्या पुढे आम्ही नाही आहेत. दादा जे निर्णय घेतील, दादा जे सांगतील त्यामध्ये आम्ही काम करू. नक्कीच मनोज जरांगे पाटील जे सांगतील ते आम्ही करू असं म्हणताय. मला सांगा, जे काही ओबीसी नेते ते सरकारमध्ये आहेत आणि त्यांचा प्रभाव आहे म्हणून आपल्या सरकार मराठा समाजाला न्याय देण्यात मागे पुढे बघते असं वाटतं? असं काही नाहीये, पुढे प्रभाव नाहीये त्यांचा. पण सरकार आहे ना दोन्हीकडे हात होतंय. मराठा समाजालाही खुश करतंय आणि ओबीसीलाही खुश करतंय. त्याच्या हे लालचीनं गव्हर्नमेंट जाणार आहे. आता त्याचे आता 2 महिने अंत होणार आहे, त्यात काही सांगायचं काम नाहीये. पण जरांगे पाटलाचं ते बी अंत घेत आहे गव्हर्नमेंटने. आता विचार करून शिंदे सरकारने विचार करायला पाहिजे. आता किती दिवस जरांगे पाटलाला उपोषण करायला लावणार आहे ते. आता प्रत्येक आता घोषणा करता एक साईडला, आता मुलीला सांगताय का मोफत शिक्षण. आज त्या आमच्या एक दिदीनं एक आज हे केलं, आज मुलाखत दिली. तिचा अंत म्हणजे ती इतके दोक्षामोक्ष रडत होती का तिच्या पाहिल्यावर तिच्या बघितल्यावर आपल्याला सुद्धा असं वाटतं नाही झालं. प्रत्येक मुलीला 100% घोषणा केल्या, पण पुढे होतं काय अडचण येत आहे. तर मी तर सांगतो मला मनोजदादा जरांगे सांगतील शेवट त्यांना जे दादा जे सांगतील तोच माणूस हा विजय होणार आहे, यात काही शंका नाहीये. नक्कीच मनोज जरांगे पाटील जे सांगतील तेच निवडून येतील. मला सांगा, विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, 288 उमेदवार दिले पाहिजे द्यावेत असं प्रकाश आंबेडकर मनोज जरांगे पाटलाला म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? आता तो अंतिम निर्णय दादाचा आहे. दादा जे सांगतील ते आम्ही दादा मागे. आता बाकी समजा विषय काय आलं, सरकार काय करतंय, नुसतं खेळ लावला सरकारने. दाखवायचं एक आणि करायचं एक. आता ऑलरेडी विषय असा झालेला आहे की आमचे जवळपास मराठा हा कुंभीत आहे. कुंभीत मराठा एकच आहे हे तर सगळ्यांना कळतंय. आता जवळपास विदर्भात पूर्ण ओबीसी, कुंभी ओबीसी, इकडे खानदेशमध्ये ओबीसी नेते सरकारमध्ये त्यांचा प्रभाव आहे म्हणून आरक्षण द्यायला विलंब होतोय किंवा मागे पुढे होतं असं वाटतं? नाही हे सोडून द्या, 2-4 जण सोडून द्या. हो, यांचा कायचा प्रभाव निर्वाह आला, यांचा कुठला प्रभाव आला? हे फक्त आपले स्वतःची लाल करून घेण्याची त्यांची सवय झालेली आहे, बाकी कुठलंच काही नाही. फक्त काय आता त्यांना वाटतं मराठा समाज तर आपला होतच नाही, आपण असं विरोध केला तसं विरोध नाही. आपले जे राहील त्याला तर धरून आपण ते सुद्धा त्यांच्या मागे नाही, त्यांच्या ऑर्डर जे आहे त्यांच्या मागे नाही. आता आम्ही गावखेड्यामध्ये सगळे ओबीसी वगैरे गुन्हा गोविंदांना नांदतोय, एकमेकाच्या सुखादुखात जातोय आणि गावखेड्यातल्या ओबीसीला कुठलाच काही त्रास नाही. हे 2-4 ठेके सोडून द्या तुम्ही. हे चाटगे समजा, प्युअर चाटगे समजा, यांचा विषय सोडून द्या. बाकी काय दादा जे सांगतील दादाच्या आदेश आम्ही पालन करणार. मनोज जरांगे जे सांगतील ते. मला सांगा, सातत्याने उपोषण करायची वेळ येते. मनोज जरांगे पाटलांची दिवसेंदिवस तब्येत खालावत चालली आहे, पण सरकार ऐकताना किंवा त्यांच्या मागण्या मान्य होताना दिसत नाही. काय झालं की शासन आमचं म्हणजे मनोजाचा जे विषय आहे तो एवढं गांभीर्याने घेत नाही. कारण की काय हे 2-4 जण लोक आहेत छगन भुजबळसाठी, त्या लोकांच्या दबावाला एकीकडनं ओबीसी एकीकडनं मराठा असा वाद पिटू पाहते. त्या हिशोबाने ते आमच्याकडे लक्ष देत नाही. परंतु जर आमच्या जरांगे पाटला काही झालं, आज कमीत कमी किती 10-11 महिने झाले उपोषण किती वेळेस उपोषण करायचं. उपोषण करून ते माणूस फार आज त्यांची परिस्थिती काय आहे तुम्ही बघताय ऑनलाईन. त्यासाठी या शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि एवढ्या 2-4 दिवसामध्ये जर निर्णय नाही दिला तर मग
दादा जो निर्णय घेणारच, बघू मग काय करायचं. दिवसेंदिवस मनोज जरांगे पाटलांची तब्येत खराब होती, मात्र सरकार उपोषण सुरूच ठेवत आहे. तुम्हाला काय वाटतं आता 288 निवडणुकांवरती जे काही उमेदवार लढवणार आहेत दिले पाहिजे असं आंबेडकर पण म्हणतायत, तर काय परिस्थिती असू शकते? परिस्थिती इतकी अनुकूल राहणार आहेत की फक्त आमचा नेता जगला पाहिजेत. जरांगे पाटलाचा जास्त अंत पाहू नये या सरकारने, नाहीतर हे 288 मध्ये यांना खुर्च्या बी राहणार नाही, कोणालाच बसायला विरोध कायला खुर्च्या बी राहणार नाही. कारण तुम्ही म्हणताय की ओबीसीचा दबाव आहे का सरकारवर? अहो सगळे ओबीसीचे ना, आम्ही सगळे ओबीसीचे, बरोबर आहेत का नाही? 26 लाख नोंदी आहे ओबीसीच्या आहे, कुणबीच्या 57 लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या, त्या ओबीसी मध्ये आहे का नाही? आणि मग कोण ओबीसी नाहीये? आम्ही सगळे ओबीसीचे नेते, कोणी नाही ओबीसीचे. कोणाला तरी सुपारी देऊन ते पुढे केलेले आहेत, तरी आता यांच्या सुपाऱ्या संपणार आहे थोड्या दिवसात. तरी जरांगे पाटलांना ठरलेलं आहेत आणि सगळ्याला अल्टिमेट दिलेलं आहे. प्रत्येक तालुक्यात आपल्या गावागावामध्ये सर्वे करा, कोण्या जातीचा किती किती या संदर्भात मध्ये, आणि ज्या ठिकाणी जो समाज मोठा असेल त्या समाजातला उमेदवार देऊ आणि आपण विधानसभा स्वबळावर लढू असं जाहीर केलेलं आहे. पण हे सगळं असताना इतर समाज पण आहे, ओबीसी समाज पण मोठा आहे, तर आपले 288 तुम्ही निवडून येईल असं म्हणतात की आमचे 288 निवडून, काय गणित आहे नेमकं, कसं शक्य आहे? अहो मीडिया समोर आम्ही का म्हणतो 288 येतील? आमचा ज्या मतदारसंघामध्ये जो समाजाची लोकसंख्या असेल तोच उमेदवार आम्ही उभा करू आणि त्याला निवडून आणू. कारण त्याला सगळे साथ देतील, सगळे साथ देतील. आता तुम्ही लोकसभेला पाहिलेलं आहे, फक्त जरांगे दादानं नुसतं सांगितलं ज्याला पाडायचं त्यांना पाडा, कोणाचं नाव घेतलं नाही. तरी ज्याने बकले होते ते पडले, जे पकले ते पडले. आता तसंच होणार आहे. जरांगे दादानं ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो आमदार बनणार आहे आणि जरांगे दादाचं सरकार येणार आहे. एक लक्षात. हे जे सरकार येत आहेत, हे सरकार येत आहेत तर हे काम करत नाही, त्यामुळे तुम्हाला सरकार आणायचंय का? काय नेमकं तुम्हाला? अहो जसे शेतकऱ्याच्या हिताचं सरकार नाहीयेत आणि शिक्षणाच्या ह्याच्यातून अजिबात नाहीयेत. आज हे लेकर इथंच क्लास घेत आहे. आता यांना फीस भरायला यांच्या वडिलांकडे पैसे नाहीयेत चांगल्या ठिकाणी हे करायला, त्यासाठी आरक्षण लागतं. आम्हाला राजकारणाला आरक्षण नकोय, आम्हाला शिक्षणाला आरक्षण पाहिजेत. यासाठी आमचं माझं तर वय झालं आता, पण आमच्या नातवायला पंतवायला जरी ते काम येईल ना, की याच्यासाठी आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय. आणि जे उरलेलं आहे जरांगे दादांना जे म्हटलेलं आहे, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा, ते सुद्धा त्याच्यात झाली पाहिजेत. नसता सर्व समाज मिळून या सरकारला, हे जे सरकार आहे याच्यामध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवार आहेत, तर यांच्यावर तुमचा विश्वास नाही का हे तुम्हाला आरक्षण देतील? अहो हे आम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज समोरच कमेंट करतोय आणि यांनी तर शपथ घेतलेली आहे, यांनी शपथ खोटी ठरलेली आहे. हे यांच्या आईच्या बी शपथ घेतल्या तर ते पूर्ण करणार नाही. हा तरी यांनी लवकरात लवकर जरांगे दादाचा अंत पाहू नये. नसता कोण निवडून येईल सांगता येणार नाही. हा कारण ज्याच्या डोक्यावर हात ठेवला दादाना तो आमदार झालाच. हा आता हे जे प्रस्थापित नेते यांचं काय? हे का हे घरी बसणार आहेत, हे घरी बसणारे यांना कुठेच खुर्च्या रिकाम्या राहणार नाही. हा 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 यांच्या घरी खुर्च्या घ्यावं लागणार यांना बसायला. हा आता चांगल्या याला घरच्याच खुर्च्या पाहावं लागल्या लोकसभेमध्ये. हा लोकांशी नांद करायचं नाही, लोक हा डाव कधी सोडणार नाही. लोक जनता जनार्दन अशी आहे, जरांगे दादा जे बोलतील ते करून दाखवणार आहेत, एक लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच तर अशा संतप्त भावना आहे. मला सांगा 288 उमेदवार लढवायचं म्हणतायत,
प्रकाश आंबेडकरांनी देखील सांगितलं की, पण हे सगळं करायचं असताना खरंच 288 उमेदवार निवडून येऊ शकतात का? मनोज दादा जरांगे पाटील यांनी हा लढा जो उभा केलेला आहे तो 18 पगड जातीचे सर्व धर्माचे लोक सोबत घेऊन ते या लढ्यामध्ये उतरलेले आहे आणि तालुका वाईज ज्या ठिकाणी ज्या समाजाची संख्या जास्त असेल त्या समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल आणि जो मनोज दादा जरांगे पाटील यांनी खाली ग्राउंड लेवलला कुठे जातीमध्ये जातीपातीचा भेद केलेला नाही. खाली ग्राउंड लेवलला सर्व समाजाचे बांधव आम्ही एका जुटीनं राहतो. खाली कुठलंही आमचं भांडण नाही आणि मनोज दादा जरांगे पाटील यांनी जर ठरवलं 288 उमेदवार आपल्याला द्यायचे तर 100% मनोज दादा जरांगे पाटील ज्याच्या डोक्यावर हात ठेवतील तो त्या तालुक्याचा आमदार 100% बनणार आहे. सरकारमधले अनेक जे नेते आहेत ते म्हणतात की हे सगळं जे काही चाललंय ते शरद पवारांचं ऐकून मनोज जरांगे पाटील करतायत. तुम्हाला काय वाटतं, खरंच असं काय? शरद पवाराला काहीच अधिकार नाही त्याचं नाव घेण्याचा, कारण शरद या महाराष्ट्र राज्याचे सर्वात जास्त मुख्यमंत्री शरद पवार राहिलेले. जर शरद पवारांना समाजाचं भलं करायचं असतं त्याच्या अगोदरच केलं असतं. त्यामुळे शरद पवारचा काय संबंध? पाटलांच्या पाठीमागं शरद पवारांचा हात आहे असं भाजपचे नेते म्हणतात. काही संबंध नाही. काही जरांगे पाटला माग सर्वसामान्य मराठाचा हात आहे. हा, शरद पवारचा हात नाही. जरांगे पाटला माग ज्यांचं 2 मार्कांनी मेरिट केलं, 2 मार्कामुळं ज्याला सीट मिळत नाही, आरक्षणामुळं ज्याला हवं ते कॉलेज मिळत नाही, त्यांचा हात जरांगे पाटला माग आहे. दिन दुबळ्या, गरीब, वंचित आणि गरजवंत मराठाचा हात जरांगे पाटला माग आहे. शरद पवारचा हात नाहीये. हे भाजपचे नेते कसं काय म्हणतात? ते त्यांचं कामाची बोंबलला विरोध करणं, त्यांना तर जुमानी ना जरांगे पाटील त्यांच्या मनासारखं वागा ना ते म्हणते सांगा तुम्ही आरक्षण भेटलं म्हणून. मग जर एखाद्याच्या मनासारखं वागले नाही तुम्ही त्याचे विरोधक होता, मग त्यांना बोंबला दुसरा मुद्दा काय? बदनाम करायचा आमच्या योद्ध्याला. एक लक्षात ठेवा, योद्धा जर शरण जात असेल, योद्धा जर पराजित होत असेल, योद्ध्याला बदनाम केलं जातं. हा, मला सांगा, जे काही सरकारमध्ये जे काही नेते आहेत, ओबीसी नेते, त्यांच्या प्रभावामुळं हे ओबीसीच्या नेत्यांच्या प्रभावामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळायला विलंब होतोय? नाही, मला फक्त एवढं सांगू इच्छितो की हे जे ओबीसी नेते जे लढताय ना, हे राजकीय आरक्षणासाठी लढताय. त्यांचा गरजवंतासाठी, त्यांच्या समाजासाठी असं काही ते लढत नाही. त्यांचे राजकीय आरक्षण कसं टिकवता येईल त्यासाठी लढतायत ते. आणि सरकार जे म्हणतायत की एवढं मोठं सरकारमध्ये बीजेपी सरकार म्हणतं की आमचा पिंड हा ओबीसी. हा किती स्टेटमेंट करणारे पण कोण आहे? गृहमंत्री. किती हे स्टेटमेंट चुकीचं आहे की आमचा पिंड ओबीसी आहे. आम्ही लोकसभेमध्ये दाखवून दिलं की पिंड कोण असतं आणि काय असतं. आम्ही जवळजवळ मनोज जरांगेंनी असं म्हटलं नाही की कोणाला निवडून द्यायचं काय करायचं, पण समाजाने बरोबर ओळखून घेतलं कोणाला द्यायचं निवडून आणि कोणाला नाही द्यायचं निवडून. आणि तुम्ही चित्र बघितलंय लोकसभेमध्ये, तर विधानसभेमध्ये चित्र आणखी एवढं जबरदस्त राहणार आहे. बाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळे त्यांना खुर्च्या घरी सुद्धा विकत घ्यावं लागणार बसण्यासाठी. मला एक सांगा, मनोज जरांगे सातत्याने म्हणतायत की आम्हाला सगळ्या सोयरींची मागणी मान्य करा, मात्र एकनाथ शिंदे एकीकडे म्हणतात की आम्ही द्यायला तयार आहे, शपथ घेत आहे, मात्र हे अडलं कुठं? विषय असा आहे, मुळात यांची इच्छाशक्ती नाही आहे. हे मीडियासमोर एक बोलतात आणि प्रॅक्टिकल एक यांच्या मनामध्ये एक आणि होटामध्ये एक आहे, पोटामध्ये एक आणि होटामध्ये एक आहे. त्यामुळे यांच्यावर विश्वास नाही आहे. फक्त द्यायचं म्हणतात, मग का देत का नाही? यांची राजकीय उदासीनता. आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात भारतीय जनता पार्टीचा DNA हा ओबीसी आहे. पण जातीवाद कोण करताय हे राज्याने लक्षात घेतलं पाहिजे. जातीवाद कोण करताय? देवेंद्र फडणवीस जातीवाद करताय. जातीवाद मराठ्यांनी कधी केलाच नाही, कारण मराठा सर्व समाजाला घेऊन चालणारा मोठा भाऊ म्हणून त्यांना गेलेला आहे. जातीवाद आणि समाजामध्ये विष पेरण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करताय. त्या हाक्याला काय करायचं? उपोषणाला बसायची त्या वडी उतरी जाऊन. बाकी गाव नव्हतं काय? नाशिक नव्हतं, पुणे नव्हतं का? बाकी तालुके जिल्हे नव्हते, संपले होते काय इथून महाराष्ट्रातून? छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये 18 पगड जाती ज्या गुन्ह्यागोविंदांनी आणताय त्यांच्यामध्ये विष पेरण्याचं काम, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करताय. सातत्याने मनोज जरांगे पाटलाला उपोषण करावं लागतंय. आता हे 5 उपोषण झाले, आता हे 6वं उपोषण आहे. सातत्याने उपोषण करायची वेळ येते जरांगे पाटलांना. दादाला तर आम्ही विनंती करायला गेलो तर आज तक उपोषण करूच नका, कारण की तुमची तब्येत व्यवस्थित नाहीये. पण हे सरकार त्या लेवलला ऐकत नाहीये. तर आम्हाला हत्यार एकच आहे. दादा म्हणतात माझे हत्यार आहे, कारण की तिथंच मानतात ते. इथून मागचे जर इतिहास जर बघितला दादाचा,
आतापर्यंत जे प्रेशर देऊ त्यांना ह्या लेवलला आणलेलं आहे. 57 लाख प्लस नोंदी निघलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काही जे आहेत आता हे राजकारणी लोक जे आहेत दबाव करून कुठतरी त्यांच्या नोंदी निघल्या आहेत त्यांना देत नाही ते, म्हणजे हे बी कुठतरी यांचं षडयंत्र चालू आहे. मला एकच सांगायचं आहे, तुम्हाला जर करोडच्या जर फाईल जर करायच्या असल्या तर 1 मिनिटात करतात तुम्ही. आणि ज्या माणसाने मतदान केलेलं आहे, मराठा समाजाने तुम्हाला मतदान केलेलं आहे, तुम्ही मराठा असताना एका शब्दाने बोलत नाहीत. तुमच्यासारखे लाचार कोण नाहीत, एवढं तुम्हाला आखली पाहिजे. ओबीसी नेते जे सरकारमध्ये ओबीसी नेते त्यांचा प्रभाव आहे किंवा ओबीसी समाजाला घाबरून हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही असं वाटतं? 100% वाटतं, कारण की त्यांची चाटगिरी झालीत ना. हे आहेत किती, आज जर विचार जर केला तर मराठा समाजाचं आज सरकार आहे. शिंदे साहेब खुर्चीवर बसलेले आहेत, पण भेटायत कोणाला? अध्यादेश आल्याला गुलाल उधळीला माग का गेला याचं आम्हाला उत्तर द्या. आज त्याचं आम्हाला उत्तरच भेटलं नाही ना. अजून झाले 6 महिने त्याचं उत्तरच नाही आम्हाला. सरकारच जबाबदार, दुसरं कोण असणार याला? जो व्यक्ती मेन जो आहे तोच व्यक्ती जबाबदार आहे, कारण की त्यांना सही करायला काय हे आलं का? खुर्चीवर कशाला बसतात? मग खुर्चीवर बसू नका ना, खुर्च्या द्या सोडून. सही करायला हरकत आहे. मला एक सांगा, आता हे जे काही आरक्षणासाठी एकनाथ शिंदेनी शपथ घेतली, शपथ घेऊन त्यांनी सांगितलं की मी आरक्षण देईल, पण आतापर्यंत त्यांच्याकडून काय हालचाली झाल्या का? हालचाली भरपूर झाल्या. त्यांनी सरकारला सगळ्या पक्षाला एका ठिकाणी मी बोलवलंय, परंतु काही विरोधी पक्ष आले नाहीत. परंतु आम्हाला असं म्हणायचं आहे, तुमच्याकडे बहुमत आहेत, तर बहुमत असताना तुम्हाला जाहीर करायला काय हरकत आहे? कारण तुम्ही एकदा जाहीर करून टाकलं असतं, दुसऱ्या दिवशी सरकार जरी गेलं असतं तरी ह्या मराठ्यांना पुन्हा ते सरकार बसवलं असतं. परंतु यांना मुळातून द्यायचं नाहीये, यांना सगळ्याला घरी जायचंय हे सिद्ध होतं. त्यासाठी यांनी जास्त जरांगे दादाचा अंत पाहू नये, कारण आता प्रत्येक जण जरांगे झालेला आहे. मी 70 वर्षाचा वयस्कर असताना सुद्धा मला स्फूर्ती आलेल्या आहेत का मी तरुण मुलासारखा उड्या मारतोय की आम्हाला मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजेत का? आम्ही गेलो, आमची संपलंय, पण आमच्या नातवा पंथाचं काय? आता आम्हाला घरी मुलाला मुली द्यायला कोणी, कारण नोकऱ्या नाही, छोकरी नाही. त्याच्यामुळं आम्हाला राजकारणात आरक्षण अजिबात नकोय. आम्हाला फक्त शिक्षणामध्ये आरक्षण हवंय. त्यासाठी सरकारनं लवकरात लवकर ओबीसी मधून 50%च्या आतच आरक्षण जाहीर करावं. नक्कीच तुमची ही तळमळीची मागणी आहे की आमचं वय झालं, मात्र आता आमच्या मुलं जे आहेत, आमचे मुलांची मुलं जे आहेत त्यांच्यासाठी आरक्षण पाहिजे. मग हे आरक्षण देण्यासाठी एकनाथ शिंदे म्हणतात की मी शिवाजी महाराजांची शपथ घेतो. मग हे आरक्षण अडवलं कुठं, अडलं कुठं? आता ज्या वेळेस शिंदे साहेबाला ज्या अडचणी झाल्या असेल, पण शिंदे साहेबाला सांगतोय छत्रपती समोर जशी शपथ घेतली तशी आपण मराठी आहोत, छत्रपती आहोत. त्याच हिशोबानं आपण 2-3 दिवसात आरक्षणावर सही करावी, जाहीर करावं आणि सर्व धर्माला एका संघ घेऊन सनी पुन्हा सरकार स्थापन करावं. याला मग एकनाथ शिंदेची जर काही इच्छाशक्ती असेल तर मग एकनाथ शिंदेना कोण अडवतोय? याने एकनाथ शिंदेला फक्त एकच खलनायक आहे, तो फडणवीस हा टरबुजा. याला जर बाजूला केलं, याला चुकून महाराष्ट्रात ठेवलं, त्याला केंद्रात पाठवलं असतं तो खूप चांगलं झालं असतं. याच्यामुळे सगळ्या महाराष्ट्राची वाट लागलेली आहे. तरी आता कृपा करून आता जर हा टरबुजा जर प्रत्येक तालुक्यात मतदारसंघात फिरला तर ऑटोमॅटिकच यायचे सगळे सीट पडणार आहेत. याला जर तिकडे नागपूरच्या पलीकडेच पाठवलं तरच गत्यंतर आहे. मराठवाड्यात जर फिरलं तर एकही आमदार निघणार नाही, हे मी माझ्या स्फूर्तीने सांगू शकतो. आणि जरांगे पाटील ज्याला जर दगड उभा केला आणि याला मतदान करा तरी तोच आमदार बनणार आहे. तर अशा सगळ्या भावना या मराठा समाजाच्या होत्या. सरकार गांभीर्याने घेत नसलं तरी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या, तर विधानसभा निवडणुका आल्या असल्यामुळे मराठा समाज या सरकारला मराठा समाज काय असतं हे दाखवून दिलं. आणि त्यानंतर आमची सरकार येईल आणि त्यानंतर आम्ही आमच्या सरकारमध्ये आमचं आरक्षण घेऊ असं देखील या मराठा बांधवांनी सांगितलं.
सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.